आई, काय करतेय? अगं काही नाही, जरा झाडं बघते कशी आहेत ती. काय मस्त पाऊस झालाय ना. क्लायमेट पण किती छान झालंय. हो ग, मस्त काहीतरी बेत करूया का आज? काय करूया? भाजणीचं थालीपीठ आणि लोणी चालेल? हो चालेल की. चल मग आपण दोघी मिळून करूया. हो चालेल, चल कसं करायचं ते तुला सांगते. पण चालेल, चल. भाजणीचं थालीपीठ करण्यासाठी आपल्याकडे भाजणीचं पीठ असेल तर ते घ्यावं, नाहीतर मग बेसन, तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असं घेतले तरी चालते. एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. तसेच थोडी कोथिंबीर, साधारण 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घेतली आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर किंवा तुमच्याकडे जर किचन किंग मसाला किंवा एखादा सब्जी मसाला असेल तो घालायचा. नंतर चिमूटभर हिंग आणि चवीपुरते मीठ घालायचे. 2 चमचे तेल अंदाजे घातले आहे. आता सगळे जिन्नस एकत्र करून छान पीठ मळून घ्यायचे आहे. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी जेवढं लागेल तसं घालत घालत पीठ मळून घ्यायचे आहे. आता हे आपले पीठ मळून झालेलं आहे. हे पीठ मऊ करायचं नाही आहे, तर थोडं घट्ट करायचं आहे. जसं आपण पुऱ्यांसाठी थोडं घट्ट मळतो तसं हे पीठ घट्ट मळायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. आता हे गोळे आपण एका प्लास्टिक पेपरवरती थोडं तेल टाकायचं. साधारण 1 चमचा तेल पसरवायचं त्या पेपरवरती आणि हा गोळा त्याच्यावरती हाताने थापायचा आहे. आता हे थालीपीठ आपलं थापून झालं प्लास्टिक पेपरवर की मध्ये थोडं बोटाने एक भोक पाडायचं. तवा तापलेला आहे का बघायचं आणि 1 चमचा किंवा साधारण 2 चमचे तेल टाकून मग ते थालीपीठ आपल्या हातावरती घेऊन तव्यावरती टाकायचे आहे. आता एक बाजू भाजून झाली की थालीपीठ उलटवायचं आणि दुसरी बाजू पण छान भाजून घ्यायची आहे. जर लागलं तर आपण 1 चमचा तेल परत सोडायचं आहे. आता आपले थालीपीठ दोन्ही बाजूनी छान भाजून झालेलं आहे. हे आपण चटणी, सॉस, लोणचं किंवा लोण्याबरोबर खायला देऊ शकतो.